नामाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे विठ्ठल जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दौंड महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या घेऊन जाऊ द्या वा क्या बात है मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख
ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवेला की सेवक झालो झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा जय हो क्या बात है जन्म येऊन्या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग सकल गुण गंभीर निकंत कलिकाल शीर आणि हत्ती हरिणामतीर श्री संत जनाबाई महाराज यांचा 4 चरणांचा नामपर प्रकरणातील अभंग आपण आज या ठिकाणी या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे। प्रस्तुत अभंगात श्री संत जनाबाई आपल्याला तुम्हाला जो मनुष्य देह मिळालाय तो नेमकी कोणत्या कारणाने मिळालाय त्याचं कारण आजच्या अभंगामध्ये सांगतात। विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दांचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य असतं। तर आज या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तथा प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेला जिल्हा आद्य जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने शोभायमान झालेला जिल्हा 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगाने अर्थातच त्र्यंबकेश्वराने सुशोभित झालेला जिल्हा नव्हे तर 3.5 शक्तिपीठापैकी एका शक्तिपीठाने अर्थातच सप्तशृंगी गडाने पुनीत झालेला जिल्हा म्हणजे आपला नाशिक जिल्हा। तर आज या नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात श्री क्षेत्र दरसवाडी या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये पहिल्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आली
ते म्हणजे माझ्यावर अगदी स्वतःच्या लहान मुली समान प्रेम करणारे आमचे लाडके आबा, अर्थातच आत्माराम आबा या ठिकाणी आहेत. तुमचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरं तर भरपूर ठिकाणची परिस्थिती कीर्तन होण्याच्या आधी कीर्तनकाराला 10 फोन असतात बरं का, पण कीर्तन झाल्यावर कीर्तनकार हाये का गेला लोकांना काही घेणं नसतं. पण खरं तर आमच्या आत्माराम आबा असेत की जे घरी पोहोचूस्तवर कॉल करत असतात. म्हणून आमच्या आत्माराम काकांच्या खरं तर संपर्कातून ही कीर्तनाची तारीख माझ्या माध्यमाला आली, म्हणून त्यांच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे खरं तर आजचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे असे हरिभक्त पारायण श्री मोतीराम नारायण डोंगरे खरं तर यांच्यासुद्धा माध्यमातून ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली, म्हणून त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. खरं तर या ठिकाणी गायनाला उत्तम अशी साथ हजे देत आहे आमचे ज्येष्ठ बंधू, महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य, आमचे माझ्यावर अगदी स्वतःच्या लहान बहिणी समान प्रेम करणारे आमचे ऋषिकेश महाराज नवले या ठिकाणी आहेत. तुमचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानते. त्याचप्रमाणे सुंदर असं गोड असं गायन जे करताय, ज्यांचं नाव आत्ताच तुम्ही ऐकलं, असे हरिभक्त पारायण गोरख महाराज दौंड या ठिकाणी आहेत. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. टाळ्या वाजवा, मन लावून वाजवा, वरच्यावर नका वाजवा. त्याचप्रमाणे खरं तर ज्यांचा आवाज ढगाला पोचेल असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असे हरिभक्त पारायण अमोल महाराज माळेकर या ठिकाणी आहेत. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. या ठिकाणी मृदुंगाला उत्तम अशी साथ हजे देत आहे आमचे ज्येष्ठ बंधू, माझ्यावर अगदी लहान बहिणी समान प्रेम करणारे मृदुंग बादशाह की जे कायम माझ्या कीर्तनाला असतात, असे हरिभक्त पारायण कार्तिक महाराज जाधव या ठिकाणी आहेत. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. सुंदर असे बालकलाकार या ठिकाणी आहेत. तुम्हा सर्वांचेही मनपूर्वक आभार मानते. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन खऱ्या अर्थाने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम जे देत आहे असे मोरिया साऊंड सिस्टीम खऱ्या अर्थाने जे या ठिकाणी आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. अजून पुढे जाऊन सांगायला गेलं तर 2 हट्टे कट्टे असे चोपदार बाबा या ठिकाणी आहेत. कसे बरं का आत्माराम बाबा, भरपूर ठिकाणी जरा इको कमी ठेवा बरं का, भरपूर ठिकाणी कार्यक्रमाला जात असते, भरपूर ठिकाणी चोपदारांची परिस्थिती आहे, हात अगरबत्त्या आणि पाय मेणबत्त्या, पण काय ती भेरी, काय ती मिशी, सगळे एकदम ओके मध्ये. अतिशय उत्कृष्ट अशा वातावरणामध्ये या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे खरं तर महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, माझ्यावर अगदी स्वतःच्या मुली समान प्रेम करणारे, आपल्या अवघ्या नाशिक जिल्ह्याचं रत्न असणारे, नाशिक जिल्ह्याचं वैभव असणारे हरिभक्त पारायण श्याम महाराज गांगुर्डे या ठिकाणी आहेत. माझ्याकडे बघा ना जरा. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. खरं तर महाराज त्यांच्या लेकीच्या कीर्तनामध्ये आज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे हे मी माझंच परम भाग्य समजते. मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते. आणि आपल्या अभंगाकडे वळते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरं तर 10 दिवसांसाठी गणपती बाप्पांचं आगमन आपल्याकडे झालेलं आहे, म्हणून गणपती बाप्पांवर पण थोडंसं बोललं गेलं पाहिजे असं माझं मत आहे. गणपती म्हणजे काय? गण नाम इंद्रिये आणि पती, इंद्रियांचे जे पती आहे त्यांना गणपती असं म्हणतात. किंवा महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ओवीमध्ये सांगितलंय, ओम नमो जी आद्याम वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपाम देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू.
जे सर्वांमध्ये आत्मरूपाने व्याप्त आहे, म्हणून सकलार्थमती प्रकाशो. विठ्ठल विठ्ठल. खरं तर 10 दिवसांसाठी आपण गणपती बाप्पा बसवतो, पण का बरं बसवतो? कधी विचार केला का? गणपती बाप्पा आपल्यासाठी आपल्याकडे 10 दिवसांसाठी येतात, पण का बरं येतात या गोष्टीचा कधी तुम्ही विचार केला का? जर आपण शास्त्राचं अवलोकन केलं किंवा शास्त्रदृष्ट्या जर आपण पाहावयास गेलो तर भागवतामध्ये याच्या संदर्भामध्ये कथा सापडते बरं का. लक्षपूर्वक ऐका. व्यास महर्षी ज्यांनी एका वेदाचे 4 वेद केले, ज्यांनी 18 पुराण, 10 उपनिषद, एका वेदाचे 4 वेद, ज्यांनी 6 शास्त्र, 6 आस्तिक शास्त्र आणि 6 नास्तिक शास्त्रांची निर्मिती ज्या व्यासदेवांनी केली, असे असणारे व्यास महर्षी यांना महाभारताची रचना करायची, पण त्याच्या लेखणीसाठी कोणाची तरी मदत हवी. कोणाला बोलवावं? नारायणांचं स्मरण करू लागले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायणांचं स्मरण करू लागले. नारायण भगवान साक्षात रूपाने प्रकट झाले. विचारू लागले काय पाहिजे. त्यावेळेस व्यास महर्षी म्हणाले, मला महाभारताची रचना करायची, पण त्याच्या लेखणीसाठी मला कोणाची तरी मदत हवी. त्यावेळेस भगवंत म्हणाले, तुम्ही गणपती बाप्पांचं स्तवन करा. आणि मग आता व्यास महर्षी गणपती बाप्पांचं स्तवन करू लागले. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्या समाळा, ताशाचा आवाज तररर झाला र, गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज तररर झाला र, गणपती माझा नाचत आला. गणपती बाप्पा साक्षात रूपाने प्रकट झाले. विचारू लागले काय सेवा करू. त्यावेळेस व्यास महर्षी म्हणाले, मला महाभारताची रचना करायची आहे, पण त्याच्या लेखणीसाठी मला तुमची मदत हवी. हरकत नाही, तुमची मदत करायला मी तयार आहे, लेखणी करायला मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? म्हणे तुम्ही सांगतच राहायचं आणि मी लिहितच राहणार. तुम्ही जर तुमचं बोलणं थांबवलं, मी लेखणी ठेवून देणार आणि निघून जाणार. बरं कोण म्हणले? बोलत चला जरा. कोण म्हणले? कोणाला म्हणले? काय म्हणले? मी लेखणी ठेवून देणार आणि निघून जाणार. पण व्यास महर्षी पण काही सामान्य नाही बरं का. शास्त्रामध्ये त्यांना उपमा दिलेली आहे. ब्रह्मा विष्णू महेशांना मूर्ते सत्यवती सुता. ब्रह्मा विष्णू महेशांचा अवतार त्यांना म्हणलेला आहे. असे असणारे व्यास महर्षी म्हणू लागले, तुमची अट मला मान्य आहे बरं का, पण माझी पण एक अट आहे. काय अट आहे? श्लोकाचा अर्थ कळाल्याशिवाय श्लोक लिहायचा नाही. अर्थ कळाला तर श्लोक लिहायचा, कळाला नाही तर लिहायचा नाही. बरं अट कोणाला केलेली आहे? बुद्धीच्या देवतेला बरं का. आणि मग आता 1000 श्लोक लिहून झाले, 2, 3, 4, 5, 10,000 श्लोक लिहून झाले. आणि मग आता काही कूट श्लोक येऊ लागले. कूट म्हणजे काही कोडी स्वरूपांमधले श्लोक येऊ लागले. ते लहान लेकरं नाही का एकमेकांना कोडी घालतात, एवढं एवढं तळ आणि त्यात नंदी बैल खेळ. आणि मग आता एवढं एवढं तळ म्हणजे तेल आणि त्यात नंदी बैल खेळ म्हणजे भजी किंवा पुरी. लहान मुलं एकमेकांना कोडं घालतात ना, तसं काही कूट स्वरूपांमधले श्लोक येऊ लागले. गणपती बाप्पांचे डोळे छोटेत. का बरं छोटेत? कारण गणपती बाप्पा सूक्ष्म विचार करतात, त्यांना सूक्ष्म विचारी म्हणलेलं आहे. आणि विचार करण्यासाठी गणपती बाप्पा अजून डोळे छोटे करू लागले, डोकं खाजवू लागले, विचार करू लागले. लिहावं काय? लिहून लिहून गणपती बाप्पा थकले. व्यासांना म्हणाले, मला आता विश्रांतीची गरज आहे. म्हणून
भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंतचा काळ व्यासांनी गणपती बाप्पांना विश्रांतीसाठी दिला. म्हणजे हे 10 दिवस गणपती बाप्पांचे कशाचे आहेत? विश्रांतीचे दिवस आहे. ना आपण काय करतो? नुसता धांगड धिंगा, रात्रभर त्यांच्या समोर पत्ते कुटत बसतो. बरोबर ना? हा, ते मागच्या वर्षी नाही का गाणं निघालं होतं, आमचे पप्पाने गणपती आणला. कसं आहे गाणं ते? कसं आहे? आमचे पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलंय गणपती, लुक लुक बघतोय चांगला, आमचे पप्पाने गणपती आणला. आणि माझं मत आहे बर का काका मावशी, माझं मत आहे असे गाणे दरवर्षी निघाले पाहिजे. का बरं माहिती का? माहिती का बरं? लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आपली हिंदू संस्कृती पोचावी याकरता असे गाणे दरवर्षी निघाले पाहिजे महाराज. माझं तरी हे मत आहे बरं का. पण आपल्या लोकांनी अशा गाण्यांचं सुद्धा विद्रुकीकरण केलं. आमच्या मम्मीनं पप्पांना हाणला. पोरी हो, खरं खरं सांगा, घरामध्ये मम्मी पप्पाला हाणते का पप्पा मम्मीला हाणतात? बोला बोला, कोण हाणत? हे म्हणलं मम्मी पप्पाला हाणत म्हणजे गाणं काढणाऱ्यांना चुकीचं नाही काढलं बरं का. बरोबर आहे की नाही? असे गाणे दरवर्षी निघाले पाहिजे. किंवा गणपती बाप्पांच्या स्वरूपाचं जर आपण वर्णन करावयास गेलो तर गणपती बाप्पांना वक्रतुंड म्हणतात. काय म्हणतात? वक्रतुंड. वक्रतुंड या शब्दाचा अर्थ आपण मराठीमध्ये पाहावयास गेलो तर वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा. वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा. गणपती बाप्पांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे बर का. काय फरक आहे? गणपती बाप्पांचं तोंड वाकडं आहे पण स्वभाव सरळ आहे. आपलं सगळं वाकडं आहे तरी वाकडं आहे. आलं का तुमच्या लक्षामध्ये? आलं का लक्षामध्ये? हा गणपती बाप्पांमधला आणि आपल्यामधला फरक आहे. अजून गणपती बाप्पांचे तुम्ही चरण युगल बघा. गणपती बाप्पांचे चरण युगल बघा. ओंकार आकाराचे गणपती बाप्पा म्हणताय अहम ब्रह्मास्मी. गणपती बाप्पांची सोंड बघा अशा आकाराची, अशी खाली नाही बर का, अशा आकाराची. गणपती बाप्पा म्हणताय माणसाची वृत्ती अधोगामी वृत्ती आहे, पण अधोगामी वृत्तीतून वर येण्याचं साधन म्हणजे गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पांचे कान बघा, चांगलं घेतात वाईट सोडतात, चांगलं घेतात वाईट सोडतात. तसंच माणसाने पण जीवनामध्ये चांगलं घेतलं पाहिजे आणि वाईट सोडलं पाहिजे. गणपती बाप्पांचा आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक. त्या मोदकाकडून पण भरपूर शिकण्यासारखं आहे बरं का. तो जो काही मोदक आहे का, मोदक बघा बाहेरून टणक आहे पण आतून मात्र गोड आहे. तसंच माणसाने बाहेरून कितीही टणक राहिलं तर यातून मात्र गोड राहावं. विठ्ठल विठ्ठल आपण गणपती बाप्पांचा जय जयकार करतो बघा. गणपती बाप्पा मोरया. पण मोरया हे गणपती बाप्पांचा जय जयकार नसून मोरया गोसावी नावाचे गणपती बाप्पांचे एक भक्त आहे. आजन्म गणपती बाप्पांची सेवा केली. वृद्धापकाळामुळे गणपती बाप्पांकडे त्यांना जाता आलं नाही म्हणून गणपती बाप्पा त्यांच्याकडे येऊ लागले आणि त्यांना वरदान दिलं, तुम्ही चिंता करू नका, माझ्या नावापुढे तुमचं नाव जोडल्या जाईल. म्हणून सगळ्यांनी एकदा मोठ्याने होऊन जाऊ द्यायचं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अशा गणपती बाप्पांच्या शुभ पर्व काळावर खऱ्या अर्थाने या कीर्तनाचं, या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा समस्त सप्ताह कमिटीचे आभार मानते आणि आपल्या अभंगाकडे वळते. विठ्ठल कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सव संतन की. प्रभु रामचंद्र भगवान की. हनुमान जी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राधा राणी सरकार की. विठ्ठल विठ्ठल
जन्म येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे. या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये आपण जर नजर टाकली तर आपल्या एक गोष्ट ध्यानात येईल बर का. या मृत्यूलोकात जन्माला आलेला कोणीही असू द्या, ते जर का इथं जन्माला आले तर एक ना एक दिवस ते भांडण केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला सांगू का, या सगळ्या भांडणांमध्ये महिला मंडळ म्हणजे अग्रगण्य. आता बाई म्हटली की भांडण होणारच. आणि अशाच एक भानकुदाळ बाई आपल्या संप्रदायात झाल्या, त्या म्हणजे श्री संत जनाबाई महाराज. देवा संघ भांडायच्या कोणा. अरे अरे विठ्ठल, 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 पुढे पुढे. जय हो वा. टाळे होऊन जाऊ द्या. जय हो. खरंच महाराज असं मला वाटतंय की माझ्या कीर्तनामध्ये गायनासाठी लता मंगेशकरच आले की काय. काय गोड आवाज आहे. वा वा. जय हो. पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. वा. जनाबाई देवाशी भांडायच्या. कोणाशी? देवाशी भांडायचं. आपलं भांडण कोणाशी राहतं? या महिला मंडळ पटायते. या महिला मंडळांच्या भांडणांमध्ये सासू सुनेचं भांडण जग प्रसिद्ध असणारं भांडण. पण महिला मंडळ वर का हात जोडून कळकळीची विनंती आहे, जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या लेकीवर करता ना तेवढं प्रेम तुम्ही तुमच्या सुनेवर करा. आणि सुनाओ तुम्हाला पण सांगते बर का, तुम्ही पण ऐका, जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या आईवर करता ना
तेवढं प्रेम तुम्ही तुमच्या सासूवर करा. ऐका बर का, शब्दांकडे ध्यान द्या. तुम्ही जर तुमच्या सासूबाईला आई मानणार तरच तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार. आणि तुम्ही जर तुमच्या सासूबाईला त्रास देणार तर तुमच्या माहेरात तुमची भाऊजे तुमच्या आईचा काठाच काढणार. विठ्ठल विठ्ठल. आणि सासा मंडळी तुम्हाला पण सांगते बर का, तुम्ही पण ऐका. गल्लीतल्या बाया घरी आल्या ना, सुनेच्या नावाने खडेने फोडायचे बर का. माझी सुनबाई अशी, माझी सुनबाई तशी, उलट फिरायचं आणि म्हणायचं माझी सुनबाई आहा हा 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 हा, जगातच एक नंबर. माझ्या सुनेला तोडच नाही आणि 3 दिवस म्हातारीला चहाच नाही. पण या म्हाताऱ्याला आगाव, बाबा लय आगाव. आता असं काही जिथं कीर्तन होतं का, एक म्हातारी ओळखीची होती, जवळ आली. म्हणलं काय आजीबाई, कस काय चालू आहे? आजीबाई मला हळूच म्हणती, वाटोळं झालं वाटोळं. म्हणलो कोणाचं? पुरीचं का पोराचं? पोराचं पोराचं. म्हणलो का बरं ग? सुनबाईलाच बेकार. म्हणलं तुला काय दगड घालते की काय? नाही नाही, खाटावर बसती खाटावर. म्हणलं खाटावर बसून काय करती? टीव्ही बघते टीव्ही. म्हणलं बघू दे की टीव्ही बघते. तर म्हातारी मला काय म्हणती माहिती का? पण मला झिजरायला पाहिजे, ती पाऊस देत नाही. म्हणला आजीबाई खाटाच्या खाली उतरत नाही? अजिबात नाही. म्हणलो मग स्वयंपाक कोणाला करावा लागतो? कोणाला सांगू नको, पोरालाच करावा लागतो. म्हणलं आजीबाई जाऊ द्या, पोराचं झालंय वाटुळं, जाऊ द्या. लेकीचं कस काय, जावयाचं कस काय? जावयाचं नाव काढलं जे म्हातारीला उत आला. म्हातारी म्हणती माझा जावय सोनं आहे सोनं, माझ्या पोरीला एवढा जीव लावतो एवढा जीव लावतो की तिला खाटाच्या खाली उतरूच देत नाही. काय ग मग उघड्यापाशी नागडं गेलं कडकडून मेळलं. पटत काय बचत गट? पटत का? जास्त नाही काय सांगणं. आपल्या सुनेला तुम्ही लेक माना, पण या महिला मंडळ कुठंही डोकं लावतात. कधी कोणासोबत भांडल्याशिवाय राहत नाही. पण जनाबाई देवासंग भांडायच्या. कोणासंग? देवासंग. कोण देव? तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरणालो. जगाच्या मालकाशी भांडायचे. उदाहरणार्थ समजा एखादा मेकॅनिकल आहे, त्याच्याकडे सगळे पान आहेत, सगळे नट आहेत. आता त्या मेकॅनिकलच माहिती ना कोणतं नट कुठं फिरवायचं आहे. मला सांगा आपण फिरवून जमणार आहे का? जमणार आहे का? नाही. किंवा यदा कदाचित आपण जर नट फिरवलास तर गाडी चालू होईल आपल्याकडून? होईल. तशी 3.5 हाताची गाडी आहे ही. काय 3.5 हाताची गाडी. आणि त्या वरच्या मेकॅनिकलने या गाडीचा या कानाजवळचा नट थोडा 8 जरी सरकवला ना काका, तरी ते बॅक किचन मधून म्हणती जेवता का? नवऱ्याला जेवण करता का? हा इकडून म्हणतो मला म्हणती का? भाऊ ती तुलाच म्हणून राहिली. ही नट 8 सरकवल्याची गंमत आहे. म्हणून सगळी सूत्र ज्याच्या हातामध्ये त्याला देव असं म्हणतात. आणि आज जनाबाई देवासंग भांडतात. पण ऐका, भांडण्यासाठी तितकी साधना असावी लागते बर का, अधिकार असावा लागतो. आणि जनाबाईंच्या जीवनामध्ये एका जन्माची नाही, एका युगाची नाही, 4 युगांची साधना होती. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणे. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणे.
क्षणाची नाही, एका युगाची नाही, 4 युगांची साधना. आपल्याला अभंगाकडे वळायचंय बरं का, अभंगाकडे वळायचं असं नाही. असं पण माझ्याकडे आता फक्त 20च मिनिटं आहे, पण हरकत नाही, मी पुढं थोडंसं वाढवेल बरं का. चालेल ना आत्माराम काका? पण वरचं पाकिट वाढून द्यावं लागल, टेन्शन घेऊ नका, काही करणार नाही मी. श्री संत जनाबाई महाराज जन्माला येण्याच्या पूर्वी जनाबाईंचे आई वडील पंढरीचे वारकरी होते. पंढरीला जाणं हा त्यांचा नित्य नियम होता. पण दुर्दैवानं संतती प्राप्त होत नव्हती. पण एकदा जगाच्या मालकानं स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला, म्हणे तुम्हाला गोडस कन्यारत्न प्राप्त होणार आहे. पण ऐका, एकदा का तिला कळायला लागलं, तिला तिकडं ठेवायचं नाही, तिला पंढरपुराला घेऊन यायचं. आनंद झाला. जनाबाई जन्माला आल्या. जनाबाईंच्या आई वडिलांनी जनाबाईंचं स्वागत केलं. मावशाऊ ऐका बर का, काका ऐका, आम्ही आमच्या मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे, पण आम्हाला मुलगी नको, आम्हाला मुलगी नको, आम्हाला लागतो दिवा. दिवा दिवा वंशाचा. पण दिवा त्यालाच म्हणता ना की जो लग्न झाल्यावर वायला निघतो आणि बायको संग देवीला भेटिंडतो, त्यालाच म्हणता ना दिवा. पण एक वाक्य बोलू काका, एक वाक्य बोलू, तुम्ही कितीही दिवे लावा तरी ही दिवाळी दिव्याने नाही पण तिनेच साजरी होते. आनंद झाला. जनाबाई जन्माला आल्या. जनाबाईंच्या आई वडिलांनी जनाबाईंचं स्वागत केलं आणि आता जनाबाई मोठ्या होऊ लागल्या. पण एक दिवशीचा प्रसंग असा, जनाबाईंच्या घरासमोरून काही वारकरी मंडळी चालली होती पंढरपुराला. जनाबाई आपल्या वडिलांना म्हणतात, बाबा, म्हणे ही वारकरी मंडळी कुठं चालली हो बाबा? जना, अगं ए जना, ही वारकरी मंडळी ना पंढरपुराला चालली म्हणे जगाच्या मालकाला भेटण्याकरिता. आपल्याला नाही का जाता येणार? जाता येईल ना ग जना, जाता येईल ना? का नाही जाता येणार? मग चला ना बाबा, बघा ना काय ती गोड वारकरी मंडळी आहे, काय झेंडेकरी, काय टाळकरी, त्यांचं गोडस भजन चालू होतं. आपल्याला पण भजन करायचंय बरं का. चला बरं, सगळ्यांनी आपले हात वरती करा, करा करा, हात वरती करा. जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ मग करा, काय करायचं ते. केले हात वरती, भजन करायचंय. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. श्री संत निवृत्तीनाथ महाराज की. मग जनाबाई निघाल्या. भजन करत 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 पंढरपुरात जाऊन पोचले. एकादशी झाली, द्वादशी झाली, पौर्णिमेचे काले झाले आणि मग सगळे आपापल्या घरी निघाले. पण जनाबाई आपल्या वडिलांना म्हणतात, बाबा, मला नेच म्हणे आता घरला, मला इथंच थांबायचं. आई वडील निघून गेले आणि तेवढ्यात गाभाऱ्यातून नामदेवराय आले. नामदेवरायांनी जनाबाईंना पाहिलं आणि जनाबाईंनी नामदेवरायांना पाहिलं. काय नाव ग तुझं? म्हणे माझं नाव जनी. कशा करिता आली? म्हणे पांडुरंगाच्या भेटीकरिता आली. बोटाला धरलं घरी नेलं. नामदेवराय गोनाईला म्हणतात, गोनाईला, आई बघ ना ग, पंढरपुरामध्ये एवढं लेकरू वाट चुकलं, घेती का गाय आपल्या घरामध्ये? नामा, अरे आपल्या घरात एवढे लोक कुठून घेतो जनाबाईंना? नामदेवरायांचं कुटुंब
14 लोकांचं कुटुंब होतं. राजाई गुणाई दोघी सासू सुना, राजाई गुणाई दोघी सासू सुना, नाम दाम दान बापले हो, दाम नाम दान बापले. राजाई कोणाई दोघे सासूना, राजाई कोणाई दोघे सासूना, लढाई गोडाई सोयी सकराई चौघी सुना पाये. राम आदला नारा विठ्ठल गोदमादाय चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे मोठे. जन्माले पवित्र त्याचे वंशी, राम राम तना बापले, राम राम तना बापले. व 14 लोकांचं होतं. ही गोष्ट खरी आहे बर का. पण याच्या पुढे जाऊन सांगू, नामदेवरायांचं कुटुंब एकत्रित कुटुंब होतं. हा जो एकत्रित शब्द आहे का, याला खाली तुम्ही अंडरलाईन करा. सध्याच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब कुठेच बघायला मिळत नाही. पण खरं तर आनंदाची गोष्ट अशी आहे की आमच्या आत्माराम काकांच्या मी घरी गेली ना, 17 जणांचं कुटुंब आहे. किती? 17 जणांचं कुटुंब. आनंदाची गोष्ट आहे. सध्याच्या काळामध्ये भावाभावांमध्ये प्रेम नाही, भावाभावांमध्ये भांडणं लागलेली आहेत. कशामुळं? 1 एकरासाठी. अरे दादा, आईच्या गर्भामध्ये असताना विधभर जागा पण नव्हती रे, तेव्हा आपण भांडलो नाही. आणि आता 1 एकरासाठी आपण एकमेकांशी भांडतो. भावाभावांमध्ये प्रेम नाही. लक्षात ठेवा, ज्या रावणाने आपल्या भावाला पायाने लाथाळलं त्याचं साम्राज्य नष्ट झालं, आणि ज्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या भावांना सांभाळलं त्यांचं रामराज्य निर्माण झालं. म्हणून नामदेवरायांचं एकत्रित कुटुंब होतं. नामदेवराय म्हणाले, आई घे ना ग, काहीतरी काम धंदा करल ना. मावशाओ ऐका बर का, आपण काम करतो यात काही विशेष नाही. संत जनाबाईंना काम करायला लागायचं. किती वर्षाचं लेकरू? 6 वर्षाचं लेकरू, पण काम करायला लागायचं. मुळात आपण काही कामच करत नाही बर का. हे पण इथं MH75, MH80, MH85 म्हणजे 80 वर्षाच्या 85 वर्षाच्या आजा बसले पा. यांच्या डोक्यावर पदर आहे पा, कपाळाला कुंकू आहे पा. माहिती का का बरं आबा? माहिती का का बरं? यांच्या सासा आहे का सासा लईच बेकार. रातचा शिळा भात खायला द्यायची, पण खायची ग बिचारी. अनाथाच्या सुनेला देऊन बघ म्हणा रातचा शिळा भात, तू दात पाडील पण भात नाही खाणार. आताची सुनबाई लई चॅप्टर झालं काय. एक सुनबाई एसटीत बसली, 3 पोरं तिनं मांडीवर घेतले. कंडक्टरला म्हणे, ताई मला तिकीट काढायचे. हा पेका फुले मला वय सांगा म्हणे मुलांची. मग ती सांगू लागली. 3 पोरं होते ना, ती म्हणली थोरल्याचं वय 6, ठीक आहे. मधल्याचं वय 5.5, आणि धाकट्याचं वय 5. अयो, कंडक्टरच्या हातातलं मशीन लटा 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 हलायला लागलं. तो कंडक्टर त्या सुनबाईला म्हणतो, अहो ताई हाफ तिकीट काढण्यासाठी भले वय कमी का सांगा ना, आपण 9 महिन्यांचा तरी गॅप ठेवा. ती भांडायला लागली त्यांच्या संग. अय दादा मला नको शिकवू म्हणे, मधलं पोरग माझं नाही, जावाचं. इतक्या चॅप्टर या. आणि कसं आहे माहिती का, सध्याचं आधुनिक जग आहे. सध्याचं कोणतं जग आहे?
आधुनिक जग आहे ना, आता सध्या प्रत्येक गोष्टीला मशीन. कांदा कापायला मशीन, चपात्या लाटायला मशीन. हे इथे आजा बसले, विचारा यांना. आजाव, मला खरं खरं सांगा, पूर्वी तुम्ही कपडे धुवायला कुठं जायचे? तुम्ही आजी का? कुठं जायचे पूर्वी तुम्ही? नदीवर जायचे ना, जायचे ना नदीवर, ओढ्यावर जायचे ना. पण आता कपडे धुवायला, चपात्या लाटायला, आंघोळ करायला अहो निघालंय म्हणून सांगते. आमच्या नाशिक सिटीकडं दादानं केली आंघोळ. आमच्या नाशिककडं निघालंय. झालं काय, 1.5 लाख रुपये किंमत आहे बरं का त्याची. गावाकडचं पाहून शहराकडं गेलं आणि आता याला होती उघड्यावर आंघोळ करायची सवय. करायची का म्हणे आंघोळ? हा म्हणे करायची. घालं मशनीत घातलं आणि लाईटच गेली. शेवटी जनरेटर लावून त्याला बाहेर काढला. तो म्हणला न ग रे बाबा, पाटावर आंघोळ करतो पण मशनीत न ग. आता हे हो सगळ्या गोष्टींच्या सुखसुविधा, पण जनाबाईंच्या काळात होत्या का? तरीही जनाबाईंना काम करायला लागायचं. जनाबाईंचं सगळ्यात पहिलं काम पहाटे 3ला उठावं. तेव्हाची जनाबाई पहाटे 3ला उठायची. कितीला? आणि तुमच्या जनाबा काय उठत आवाजी? हा, तेव्हाची जनाबाई पहाटे 3ला उठायची आणि आत्ताची जनाबाई 9-10ला उठती आणि दात न घासता चहा पेती महाराज. पण जनाबाईंनी पहाटे 3ला उठावं आणि जात्या जवळ जाऊन बसावं. आताच्या पोरींना सांगावं लागत की हे जातंय. ती म्हणती कोण जातो? अहो माय, कोणी जात नाही, याला जात म्हणत्यात जात. आताच्या पोरींना सांगावं लागत. आणि महिला मंडळ बर का, हात जोडून कळकळीची विनंती, आपल्या पोरीला स्वयंपाक शिकवा, घरातली कामं शिकवा. तर लग्न झाल्यावर लय हालत बेकार हालत होती महाराज. हो, लग्न झाल्यावर सासूबाई म्हणजे जगदंबेचा अवतार. हो, विचार करण्यासारखी गोष्ट. झालं काय, एका पोरीचं लग्न झालं, खेडेगावाकडे दिली. तिकडं होता पित्तरपाठ. तुमच्याकडे पितृजीव घालतात ना? पित्तरपाठ होता. सासूबाई सुनेला म्हणती म्हणे तुमच्या सासऱ्यांना जाऊन 1 वर्ष झाला इथं, आपल्याला पितृजीव घालायचे तर काय करायचं आत्याबाई? म्हणे पुरणपोळ्या कर, पुरणपोळ्या. ही म्हणली आयो इथं चपात्या जमत नाही, पुरणपोळ्या. हिनं लगेच तिच्या मम्मीला कॉल केला. हॅलो मॉम. मॉम म्हणली काय काम? ही म्हणली मला आलाय घाम, कारण सासू माझी आयटम बॉम्ब. म्हणे काय झालं? म्हणे आई पुरणपोळ्या करायच्या. कर की. मला जमत नाही, मी शिकवते म्हणे. बाई लिस्ट करत होते आणि फोन स्विच ऑफ. आता कशात काय टाकावा अंदाज नाही. ते प्रत्येक गोष्टीला सिस्टीम असते ना. आधी रुपावळी मग कीर्तन. पण तिला मिळेल लागना ना कणकीत पुरण घालावं का पुरणात कणिक घालावं. कशा तरी वाकड्या तिकड्या चपात्या केल्या आणि आता भाजी करायची होती, भाजी. पण कशात काही टाकावा अंदाज नाही. एवढ्या मिरच्या घेतल्या, एवढ्या. अगं मरल ना खाणारा. एवढं मीठ बाद झालं, एवढं मीठ. तेवढे जिरे, तेवढेच मोहरी, तेवढीच मिरी. कुठून आग लागल सांगता येत नाही. कशी तरी तिनं भाजी तयार केली. तिचा सासरा आला होता कावळा बनून. सासरा कावळा बनून आला होता. त्यानं पाहिलं सुनबाईनं एवढ्या मिरच्या टाकल्या. कावळा उडून गेला. थांबला नाही, गेला उडून. तो म्हणला न घरे बाबा दिसनेल नक्की गेलं उडून. हे तिच्या सासूबाईला म्हणते आत्याबाई स्वयंपाक इज रेडी म्हणे. म्हातारी धावत धावत आली आणि तिनं भाजीचा रंग पाहिला. आता या म्हाताऱ्या या बाबतीतले चॅप्टर असतात. तिनं भाजीचा रंग पाहिला आणि कोलेट ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही. पण नवऱ्याला आनंद झाला, माया बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली बस गिळायला. मग कळलं म्हणे. जेवायला बसलं. पहिला घास टाकला आणि कानातून धूर. दुसरा घास टाकला नाकातून धूर. तिसरा घास टाकला तोंडातून धूर. आणि चौथा घास टाकला आणि मग धूरच धूर. ही तिच्या नवऱ्याला म्हणते काय व
कशी झाली भाजी? हा म्हणला जगातच एक नंबर मध्ये देऊ का थोडी? न ग दुसऱ्या दिवशी एकटच खोखो विठ्ठल विठ्ठल. म्हणून महिला मंडळांना हात जोडून कळकळीची विनंती, आपल्या मुलीला स्वयंपाक शिकवा. अजून पुढे जाऊन सांगू का, मुलींना स्वयंपाक शिकवा, पण स्वयंपाकासोबत संस्कारही द्या. कारण संस्कार सध्याच्या काळाची गरज आहे बरं का. इथं भरपूर तरुण मंडळी पण उपस्थित आहे. सगळ्यांना सांगणं आहे माझं, तुमचं आता अवघड झालंय बरं का. तुम्हाला आता गावातले टिळे लावून सोडलेले वळू सारखी तुमची अवस्था झाली. तुम्हाला आता पोरी मिळनाच गेल्यात. आमच्या तात्यांना रोज 2-3 कॉल येतात बरं का श्यामबाबा, रोज 2-3 महाराज आमच्या पोराला पोरगी पा, आमच्या पोराला पोरगी पा. आमचे तात्या म्हणतात भाऊ आमच्याच गावात ट्रॅक्टर भर पोर आहे, त्यांचं काय करू. अवघड परिस्थिती. आता पोरांना पोरी मिळनाच गेल्यात. पण हात जोडून कळकळीची विनंती आहे बरं का, तुम्हाला वाटत असेल ना तुमचं जुळावं, तर आजच तुळशीच्या माळी घाला. कपाळाला बुका लावा. लोकायला गंज बुके लावले, आता स्वतःला लावा, मगच कुंकू लागन. विठ्ठल विठ्ठल जनाबाई नेहमीप्रमाणे पहाटे 3ला उठल्या, जात्याजवळ जाऊन बसल्या. खुंट्याला एक हात, पहिला गरका मारल्याबरोबर वैरण टाकली आणि पहिला आवाज, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. काय पवित्र हाक हे जनाबाईंची. जनाबाईंनी हाक मारावी आणि जगाच्या मालकाने विटेवरून खाली उडी मारावी. जनाबाईंकडे यावं. मग जनाबाई आणि देव दळू लागला. मग जनाबाईंनी देवाचं वर्णन करावं. पांडुरंग माझा पिता ग, रुक्माई माझ्या माता ग. जनाबाई पुढं पुढं आणि देव माग माग म्हणायचा, पांडुरंग माझा पिता ग, रुक्माई माझ्या माता ग. तुम्ही जागे का दरसवाडीकर? जागे का? मला सांगा, पांडुरंगाची रुक्मिणी कोण लागती? कोण लागती? मग देव कसा म्हणतो, रुक्मिणी माझी माता ग. भक्ताच्या मेळात आल्यावर, भक्ताच्या मेळात आल्यावर जगाचा मालकही स्वतःचा देह भान विसरून जातो. ही ताकद आहे महाराज भक्तीची. म्हणून जनाबाईंनी देवाचं वर्णन करावं. या तेव्हाच्या काळातल्या ओव्या होत्या बरं का. तुम्हाला आताच्या ओव्या ऐकायच्या का? आताच्या बायांच्या ओव्या ऐकायच्या? झालं काय, पहाटेच्या टायमाला एक बहीण दळायला बसली आणि तिनं तिच्या भावाचं वर्णन सुरू केलं. निंबाच्या ग झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्याने केली चाडी, आली पोलिसाची गाडी. याच्या पुढे लय भारी म्हणती ती, हे दारूचा ग बाई वास लय येतो छान, माझा भाऊ पैलवान द्रोण हाणला पोलिसान. मग नानारान ओटी भरलतो. झालं काय, पहाटेच्या टायमाला एक माऊली दळायला बसली आणि तिचा नवरा झोपेतून उठत असताना तिनं नवऱ्याचं वर्णन सुरू केलं. रामाच्या ग पाऱ्या मंदी. मावशाऊ तुम्ही ऐका बर का, तुम्हाला घरी गेल्यावर काम येणार आहे.
रामाच्या ग पाऱ्या मंदी जातो माझ वंगा वंगा, हे जात माझ वंगा वंगा, उठरे गोधडीतल्या स्वांगा. नवऱ्याला म्हणती ती काय आत्ताच्या मावल्या डेअरिंग करतात. झालं काय, मी एकदा शाळेतून घरी आली आणि आमचे जे बाजूचे काका आहे का त्यांच्या कपाळाला एवढं टेंगुळ मी वाकून पाहिलं. म्हणलो काका कपाळाला टेंगुळ काय भानगडे. काका म्हणले बाई काय सांगू, तुझ्या मावशीनं आज मला तांब्या हाणून फेकला म्हणे. आता जेव्हा जेव्हा काकांच्या कपाळाला मला टेंगुळ दिसतं मी समजूनच जाते आज माझ्या मावशीनं काकांवर तांब्याची फायरिंग केली. बरं तुमच्याकडे हाय का अशी प्रथा, हाय का एखादं टेंगुळवालं? नाही का? मग बरं आहे. विठाल विठाल. आणि मग आता देव येऊ लागला, जनाबाईला दळू लागला. पण एक दिवशीचा प्रसंग असा की जगाचा मालक झोपी गेला. तुम्ही म्हणाल बाई बिघडली, एवढ्या वेळाचं चांगलं बोलत होते आणि आता बाई बिघडली. अव माय देव कुठं झोपतो का? झोपतो. ज्या अर्थी त्याला उठवावं लागतं त्या अर्थी जगाचा मालक झोपतो. बरे आला पुरावा काय? उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. जगाचा मालक झोपतो आणि माता जगाचा मालक झोपी गेला. पण गडबड अशी झाली की तिकडं काकड्यावाली मंडळी हजर झाली. बरं ती काकड्यावाली मंडळी आपल्यासारखी नव्हती बरं का. वायरी गळालेली, फ्यूज उडालेली, अख्खं फाउंडेशन हालणारी, आखी डीपी जळालेली. आपल्यासारखी मंडळी नव्हती बरं का. आपल्यासारखे चार चौघ नव्हते. तिकडं भन्नाट गर्दी झाली होती. आणि माता देवाला विटेवर जायचं होतं. देवानं काय केलं, घाई घाईने आपले अलंकार तिथंच ठेवले. जनाबाईंची फाटकी गोधडी अंगावर घेतली, विटेवर जाऊन उभा राहिला. आणि माता बडव्यानं पाहिलं अलंकार गायबे. पंढरपुरामध्ये बोंबा बोंब झाली. पाटलाला कळवलं, शोध सुरू झाला. आणि सांगा कोण्या घरी सापडले अलंकार? जनाबाईंच्या घरी सापडले. पाटील जनाबाईंना म्हणतो अरे देवाची भक्ती करताना आणि त्याचे अलंकार चोरता शोभत का म्हणे तुम्हाला. आदेश दिला जा चंद्रभागेवर सूळ बांधा आणि जनाबाईला सुळावर द्या. विचारलं सांग म्हणे तुझी शेवटची इच्छा काय? म्हणे फक्त एकदा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचंय. पांडुरंगासमोर उभी केली. जनाबाई देवाला म्हणू लागल्या देवा सांग ना म्हणे या जगाला अलंकार मी चोरले का तू विसरलास? देवाचा का रिप्लाय येईना. माता जनाबाईंचा पारा सरकला. जनाबाईंनी आपल्या बांगड्या मागं केल्या. मला बांगड्या मी भाया मागं करते. जनाबाईंनी आपल्या बांगड्या मागं केल्या. पदर कमरेत खोसला आणि जनाबाई जगाच्या मालकाला शिव्या देऊ लागल्या. अरे अरे विट्या विट्या मूळ मायच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, जन्म सावित्री चुळालेली. जनाबाई देवाला म्हणतात देवा तुला तपासून नाही ओळखत मी. 4 युगांपासून तुला ओळखते. 4 युगांपासूनचे पराक्रम मी तुझे जाणते. तू माझाच नाही अनेकांचा छळ केला, कोणाकोणाचा केला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला.
भाग्यवंत केला हो दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिमानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला हे धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार वा क्या बात आहे. आणि माता जनाबाईला सुळावर देणार की जगाचा मालक प्रकट झाला देवा वेळ कसा ख्यालावी आला इतका वेळ का बर लावला. त्यावेळेस देव बोलू लागला जने तुझा अधिकार काय तो मला जगाला सांगायचा होता. तात्पर्य अर्थ जनाबाईंचा अधिकार इतका श्रेष्ठ आहे की जगाच्या मालकाने प्रकट व्हावं आणि जनाबाईंचा अधिकार लोकांना सांगावा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 अशा अधिकारी जनाबाई आपल्याला इथं देहाचं आणि नामाचं महत्व सांगतात. जनाबाई काय म्हणले तुम्ही जन्माला आले तर या देहाचं सार्थक करा. का वर करा अभंगाच्या प्रथम चरणी जन्माए वाचे नाम
गाना कहते हैं, जो गले से गाते हैं उसे गाना कहते हैं, लेकिन जो दिल से गाते हैं उन्हें अमोल दादा कहते हैं. काय गायन आहे वा. विठाल विठाल. जनाबाई म्हणले तुम्ही जन्माला आले देहाचं सार्थक करा. पण खालच्या साधक मंडळींनी जनाबाईंना शंका विचारली. जनाबाई तुम्ही म्हणताय जन्माला आले देहाचं सार्थक करा, पण देहाचं सार्थक केलं नाही तर चालणार नाही का? अजिबात चालणार नाही. का चालणार नाही? नाथ महाराज वर्णन करून सांगतात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 पिंगळा. अरे बोल. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा माद्वारी बोली बोलीत देखा, पिंगळा माद्वारी, पिंगळा माद्वारी बोली बोलीत देखा, पिंगळा माद्वारी. टाटा आवाज आहे. टाळ्या. जय हो. वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे याचे वर्तमान खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. टाटा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगडा धिंगा ग, दांगडा धिंगा ग, अवघा दांगडा धिंगा ग, दांगडा नको 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 घालू पिंगा ग, नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू, नको 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 घालू. नको 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 घालू पिंगा ग, नको 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 घालू. नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगडा धिंगा ग, ए दांगडा धिंगा ग, अवघा दांगडा धिंगा. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. अरे बोल. जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा,
होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, सुखी राहिली प्रजा, सुखी राहिली प्रजा. माय बहिणीची इज्जत राखा, माय बहिणीची इज्जत राखा. धन्य धन्य शिवाजी सरदार जी राजी. धन्य धन्य शिवाजी सरदार जी, धन्य धन्य शिवाजी सरदार जी. जय हो टाटा, टाटा जय हो टाळ्या. शिवरायांच्या छायेखाली कुणीच नव्हतं वान, शिवरायांच्या छायेखाली कुणीच नव्हतं वान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, नांदत होते टाटा टाळ्या जय हो. एक साथ एक साथ. काळ्या राती चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती चमकत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. सुया घ्या पोत घ्या, सुया घ्या पोत घ्या, दाताचं दातवन घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळा मनी, कुंकू घ्या कोणी काळा मनी. ज्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, हा कुंकू घ्या कोणी काळा मनी, कुंकू घ्या कोणी काळा मनी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी. हा दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मनी. दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मनी. दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातवन घ्या ग कोणी, दाताचं दातवन घ्या ग कोणी. हा कुंकू घ्या कोणी काळा मनी, कुंकू घ्या कोणी काळा मनी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मनी, कुंकू घ्या कोणी काळा मनी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. काळा मणी, काळा मणी. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. विठ्ठल विठ्ठल. खालचे साधक मंडळी म्हणले आम्ही आमच्या देहाचं सार्थक करतो, पण देहाचं सार्थक कोण्या माध्यमातून करायचं अभंगाच्या द्वितीय चरणात. ऐसा नाम महिमाचा, वाचे नाम विठ्ठलाचे.
नामाचा महिमा शेषवर्णिता झाली सीमा. भगवंताच्या नामाचा महिमा शेषनाग आपल्या हजारो तोंडांनी वर्णू शकत नाही. म्हणून 5 मिनिटं आपल्याला भगवंताचं भजन करायचं, शेवटचं भजन करायचंय. आपले हात सगळ्यांनी वरती करा. शेवटचं भजन करायचं आपल्याला, एकदम शेवटचं. करा करा, आपले हात वरती करा. केले सगळ्यांनी? ठेवा सकाळपर्यंत. नको का? मग करा हात वरती. भजन करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय